आता ही मी मेल केला आहे की तुमची वेबसाईट चालू नाही म्हणून मी मेल केलेला आहे. आता कोणाकोणाला पोचला बघा. आता इथे आहे ACB ट्रॅफिक ॲड्रेस नॉट फाउंड. भिवंडीचा आहे. भिवंडी ट्रॅफिक ऑफिस. ACB साहेबांचाच ॲड्रेस नॉट फाउंड. म्हणजे तो ईमेल ID बोगस आहे जो वेबसाईटवाला यांनी दिलेला आहे तो. मला आता तक्रार द्यायची होती त्यांना, तर मी त्यांच्या वेबसाईटवरती गेलो. त्यांची एक वेबसाईट आहे वाहतूक शाखेची ठाण्याची. त्याच्यामध्ये भिवंडीच्या जेवढे पण ट्रॅफिक ऑफिस जे आहेत आणि ACB साहेबांचा ईमेल, कार्यालयाचा ईमेल ID हा चुकीचा ईमेल ID आहे. आणि मला वाटतं गेल्या 1 वर्षापासून तो चुकीचा आहे. कारण तिच्यावरती मेल केल्यावरती मेल जातच नाही ॲड्रेसवरती. माझी विनंती आता DCP साहेबांना आणि भिवंडीच्या ACB ट्रॅफिक साहेबांना विनंती अशी आहे की चुकीचे ईमेल ID जे आहेत जे कार्यरत नाही आहेत त्यांना नवीन तुम्ही दुरुस्त करून घ्यावे आणि त्या ईमेल ID करून द्या. कारण लोकांना आज डिजिटल युगामध्ये मला जर एखादा मेल करायचं आहे किंवा मला एखादं पत्र द्यायचं आहे तर मी एवढ्या ट्रॅफिकमध्ये 1.5 तास का जाऊ, जेव्हा ही सुविधा असताना मी का जाऊ. मेलमध्ये मी मला फोटो व्हिडिओ काही अपलोड करायचे आहेत, तुमच्याबद्दल काय तक्रारी असतील, काय सूचना असतील, काय माहिती द्यायची असेल आणि पोलीस प्रशासन हे उत्तरदायित्व प्रशासन आहे ना. ट्रॅफिकच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला ईमेलवर सोपं पडतं. तर तुम्ही त्या ईमेल ID चालू करून घ्यावी एवढी विनंती आहे मला DCP साहेबांना आणि ACB साहेबांना. तुम्ही यापूर्वी केलेलं आहे का असं काही? हो केलेलं आहे ना माझ्याकडे. मी तुम्हाला व्हिडिओ देतो त्याचे. आता रिसेंटली मला आता हेल्मेटची तक्रार करायची का मी कोणगाव ट्रॅफिक ऑफिसला गेलो होतो. तिथून सगळे नॅशनल हायवे लागतात. तिथून भिवंडीत चला ठीक आहे, भिवंडीमध्ये सिटीमध्ये कोणी हेल्मेट घातलं नाही घातलं पण घालायला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, त्याच्याने अपघात झाला तर तुमचा जीव जाणार आहे. पण तिकडं मी आता निरीक्षण केलं की तिथं कोणी हेल्मेट घालत नाही, पोलीस पण तिकडे बघत नाही का कोणगाव ट्रॅफिक ऑफिसचे. मग त्यांचा जीवाशी ते खेळत जातं नाही. पण आता मला तक्रार करायची आहे कोणगाव ट्रॅफिक ऑफिसला की हेल्मेटची सक्ती करा. मी कशी करणार? प्रत्येक वेळेस मला फिजिकली शक्य नाही.